झुक झुक कर सीधा खड़ा हूं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। आज सर्व गुणवंत आपण जे आहेत ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहेत ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं। ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहिती। धनंजय मुंडेंना कृषी विभागातील एका प्रकरणातून न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर मुंडे आता पुन्हा सक्रिय झालेत। मी चुकलो तर मला माफ करू नका, पण तो विषय माझ्यापुरता हवा होता असं म्हणत दोनदा मरता मरता वाचल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। ठाण्यात वंजारी समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन भरवण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली। यावेळी त्यांनी त्यांचं मत मांडलं। जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल। चांगलं स्वीकारील, वाईट स्वीकारील, टीका स्वीकारील, शिव्या स्वीकारील। का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे। लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे। मला करावं, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं। जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं। पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही। बस झालं तर किती दिवस व्हावं। जगाच्या पाठीवर एखाद्या व्यक्तीचं मीडिया ट्रायल माझं सोडून द्या, पण माझ्या सहित जात, माझ्या सहित इतर समाज, माझ्या सहित जिल्हा एवढा बदनाम। आणि एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 200 दिवस, 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केलंय। आणि त्या 200 दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं। आणि ही गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती, दुसरं कुणालाही माहिती नाही। म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, समाजाने हे लक्षात ठेवा, हे व्यक्तिगत नाही। आज तर शेरोशायरी कुणी कुणी केली मला आठवत नाही, पण समाजाला मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सर्वांना, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं। झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना। आज सर्व गुणवंत आपण जे आहेत ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहेत ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं, अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं। अब तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं। तापून तापून आपण सोनच होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करायची। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। मुंडे गेले काही दिवस शांत होते
आता न्यायालयाने कृषी खात्यातील घोटाळ्याच्या प्रकरणात दिलासा दिल्याने मुंडे पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेत. दुसरीकडे अजित पवारांनी देखील मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्याचं सूतोवाच केलंय. एक मिनिट थांबा. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठंही क्लीन चिट दिली, कुठंही त्यांचा दोष नाहीये. परंतु जी काही बदनामी व्हायची ती तर झाली. तुम्ही तर सगळ्यांनी काय पेपर म्हणजे पेपरलाही बातम्या आल्या, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण दाखवलं, सगळीकडे रकाने आले. आता अजून एक त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण कार्यवाही पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं करते. ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं, पण क्लिअर येण्याच्या करता त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्यांना जो मनस्ताप झाला, त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला, तो पुन्हा भरून येऊ शकत नाही ना बाबांनो. मी त्यांना एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहे ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं. आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे. आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे. त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय. त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे. ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढं येईल. आणि वस्तुस्थिती पुढं आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देणार. त्यामुळे येत्या काळात मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते.